एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे तान्हा पोळा आणि त्याच्यासाठी आता आम्ही इथे बैल वगैरे सजवलेले आहेत। कालच आणले होते, ते तुम्हाला दाखवले मी। तर खाली मी जात आहे आता फुलं आणायला आणि त्याच्यानंतर मग त्याची पूजा करू आणि नंतर मग स्वयंपाक। सो स्टे ट्यून विथ मी। आज आहे पोळ्याची कर आणि सोबतच तान्हा पोळा म्हणजे लहान पोळा, ज्याची सुरुवात विदर्भातून झाली आणि विदर्भातच तो सेलिब्रेट केला जातो। नागपूरमधून सुरुवात झाली, याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी शॉर्ट व्लॉगमध्ये टाकलेली आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। सकाळी सकाळी आम्ही दोघेही छान रेडी झालो आणि खाली फुलं तोडायला गेलो। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी यापुढे सर्व सणांना साडी घालेल, तर जेवढ्या पण वेळी पॉसिबल होईल तेवढ्या टाईमला मी साडीच नेसेन, कारण तसं साडी घालणं पॉसिबल होत नाही। म्हणून मग मी छान साडी घातली होती, तयार झाली होती आणि आम्ही फुलं वगैरे तोडले आणि फुलं तोडून जात होतो वरती। तर तिथे जाताना तुषारनी मला म्हटलं की चल मी तुला छान 2-3 व्हिडिओज काढून देतो। तर आम्ही छान थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले, फुलं घेऊन वरती गेलो। मी थोडेसे पानं पण आणले होते डेकोरेशनसाठी। इथे आंब्याची पानं काही मिळत नाही, तर जी मिळाली तीच मी तोडून आणली पानं आणि त्याच्यानंतर मग वरती जाऊन छान चौरंग ठेवला आणि तिथे मस्त पूजा मांडली। सुंदर पूजा मांडल्यानंतर त्याच्यावरती मग बैल ठेवायची होती। तर बैलजोडी कालच तुषारने आणली होती, मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं होतं। मग तुषारने तिथे बैल ठेवले आणि त्यांची पूजा आम्ही करून घेतली। बळी पिळा पिळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे। शेतकऱ्यांबद्दल बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आमच्याकडे ना आम्ही वाट बघत होतो की कोणीतरी छोटे मुलं येतील बैल घेऊन, मग आपण त्यांना पैसे देऊ, चॉकलेट देऊ, पण तसं काहीच झालं नाही, कोणीच आलं नाही। मग मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। आज मला बनवायची होती बिर्याणी, तर त्याच्यासाठी मी सगळं चिरून वगैरे ठेवलं होतं। काही गोष्टी आजींनी बनवून ठेवल्या, काही गोष्टी मी केल्या, म्हणून मग आमचं कामही थोडं फास्ट झालं। तर तुषार गेले होते बाहेर चिकन घ्यायला, ते बाहेर चिकन घेऊन आले, तोपर्यंत मी या मिरच्या वगैरे धुवून स्वच्छ याची पेस्ट काढून ठेवली होती। तर चिकन धुवून दिलं तुषारनी मला। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मस्त निंबूचा रस टाकला आणि सगळे बेसिक मसाले, धने पावडर, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ हे सगळं ॲड केलं आणि जी मगाशी आपण पेस्ट बनवली होती लसण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना आणि जी ती यात ॲड केली। त्याच्यानंतर 4 चम्मच दही ॲड केलं, हंकट पूर्ण पाणी काढून टाकलं होतं दह्यातलं आणि ते मस्त मिक्स केलं। हे तुषारनी मला मिक्स करून दिलं हाताने, कारण तेही असं होतं त्यांना की मला खूप काम होतं, मग तर ते थोडी हेल्प करू लागतात जेवढं त्यांच्याकडनं पॉसिबल होते तेवढं। मग मी कांदे वगैरे चिरले, काही कांदे आजीने चिरून ठेवले होते अँड देन मस्तपैकी कांदे तळून घेतले। एका साईडने कांदे तळण्याचं जे काम होतं ते सुरू होतं आणि सेकंड गॅसवरती मी एक कढई ठेवली दुसरी, त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं जे आपण मॅरिनेट केलं होतं ते, आणि ते तळून झाले होते। मग ती कढई मी उतरवून ठेवली आणि तिथे दुसरी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकले आणि जे कांदे काढून ठेवलेली गॅस होता तर त्या गॅसवरती मी पाणी ठेवलं बॉईल करायला, त्यातही सगळे खडे मसाले ॲड केले। ही जी मोठी कढई होती याच्यामध्ये मी खडे मसाले झाल्यानंतर जी आपण मगाशी पेस्ट बनवली होती आले लसूणची ती टाकली, त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आणि ते मस्त होऊ दिलं आणि पाण्याला बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं। तोपर्यंत इकडे सगळे बेसिक मसाले पुन्हा टाकले थोडे कमी प्रमाणात आणि पाण्यामध्ये मग मी ॲड केला राईस। त्याच्यानंतर जे चिकन आपलं झालं होतं ते मी या मसाल्यामध्ये ॲड केलं। चिकन ऑलमोस्ट शिजलं होतं, नंतर मग तो राईस जो आहे तो याच्यामध्ये ॲड केला, लेअरिंग केली, वरून मस्त तळलेले कांदे टाकले आणि आपली बिर्याणी रेडी आहे। हा एक छोटासा रेसिपी व्लॉग होता। आय होप तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह।